हॅलो फ्रेंड्स, आजची सुरुवात माझ्या कम्फर्ट झोनपासून. माझी जुनी मळकट चप्पल जी माझ्यासाठी लकी तर नाही पण फेवरेट आहे. मी पूनम आणि मेघाने एकत्र तर नाही पण वेगवेगळं स्टेशन गाठलं. मेघाने ऑनलाईन तिकीट काढलं. नेहमीप्रमाणे घरातून आम्ही काहीही खाऊन निघालो नव्हतो, त्यामुळे ट्रेनमध्ये बसल्यावर आम्हाला प्रचंड भूक लागली. मेघा बर्गर किंगमधून बर्गर घेऊन आलेली होती, ते आम्ही ट्रेनमध्येच खाऊन संपवले. बँड्रा स्टेशनला उतरून बँडस्टँडला जाण्यासाठी आम्ही ऑटो केली, पण तिथे एक असा सीन झाला ना, ऑटोवाल्याला ट्रॅफिक पोलिसांनी फाईन मारला आणि तो चक्क बॉलिवूड स्टाईलमध्ये ऑटो पळवू लागला. आम्ही मुंडी बाहेर काढून बघत होतो, जणू काही आम्हीच ऑटो चालवतोय. ती कुठला तरी एक मूवी आहे, मला त्या मूवीचं नाव आठवत नाही आता. त्याच्यात करीना बोलत असते की बघा तावडे बघा, आणि ऑटोमधून नाही का ते बाहेर मुंडी काढून वगैरे बघतात, तो सेम सीन होता. मेघामध्ये बसलेली ती तसं काही करत नव्हती, पण राईट साईडला मी आणि लेफ्ट साईडला पूनम होती. तर आम्ही ना एकदम ऑटोमधून बाहेर वगैरे मुंडी काढून बाहेर बघत होतो की ट्रॅफिकवाला तो येतोय का मागे. त्याने भरपूर वेळ पाठलाग केलेला आणि नंतर मग शेवटी तो कुठल्या पण गल्लीत घेऊन जात होता, कुठे पण पळवत होता. तो बोलला की लेट पण थेट पोचवेन तुम्हाला. बँडस्टँडला पोचल्यानंतर आम्ही काही फोटोज वगैरे क्लिक केले आणि थोडं फिरलो, पण भरपूर क्राऊड होता, सो थोडा जास्त वेळ नाही थांबलो आम्ही. तिथे गार्डन वगैरे होतं आणि तिथे जवळच एक कॅफे होता, तिथे कॉफी वगैरे घेतला आणि निघालो आमच्या स्ट्रीट शॉपिंगला. हा इकडे जवळ आहे ना, शाहरुख खानचा बंगलो आहे मन्नत. इथे ना लोकांची भरपूर गर्दी असते, खाली त्याच्या बंगलोच्या बाहेर फोटो बिटो क्लिक करत असतात. और ये है मुंबई की भीड. नंतर आम्ही भरपूर शॉपिंग केली. रस्ते का माल सस्ते में नाही, हां इथे छान वस्तू असतात आणि भरपूर सेलिब्रिटीज वगैरे पण येतात, म्हणजे आमच्यासारखे सेलिब्रिटीज. हां, शेवटी रात्रीचे 10 वाजून गेलेले आणि दिवसभरातून एकच बर्गर खाल्लेला. काय होतं एक बर्गरवर. आम्हाला परत भूक लागली, मग आम्ही हे चिकन रॅप घेतले आणि ते खात खात निघालो घरी.